नमस्कार. इथे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे कधी मिळू शकतात याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर खूप सारे प्रश्नांची उत्तरं आपण इथे जाणून घेणार आहोत. जसं की नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का? त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर 3,000 रुपये कोणाला मिळणार ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल सुद्धा इथे माहिती आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. बघा, लाडक्या बहिणींचा डबल धमाका. नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कधी मिळू शकतील? वाचा सविस्तर प्रश्नांची उत्तरे. बघा, राज्यातील कोट्यवधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे लांबलेला नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच कंबाईन स्वरूपात दिले जाण्याची शक्यता आहे. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जो आता नोव्हेंबरचा हप्ता आपला लांबलेला आहे, तो आता आपला सोबत न भेटता आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता एकत्र भेटणार आहे. जसं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे 3,000 रुपये आपल्याला दोन्ही हप्ते सोबत मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होतात. मात्र हे पैसे मिळवण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महिलांसमोर आहे. बघा, जर आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पाहिजे असेल, तर आपल्याला इथे काय करायचे, सगळ्यात पहिले ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर आपण ई-के-वाय-सी केली नाही, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे ते पैसे भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आत आपल्याला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी प्रक्रियेत होणारा विलंब आणि बँक खाते आधार लिंक नसणे यामुळे अनेक बहिणींचे हप्ते रखडले असून ते कसे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. बघा, आता काय झालेलं तर खूप साऱ्या महिलांना जे काही आधार असतं ना, हे आधार लिंक आपल्या बँक खात्याला लिंक नसतं. त्यामुळे काय झालं की खूप साऱ्या महिलांची इथून मागे सुद्धा हप्ते रखडलेच आहे आणि इथून पुढे सुद्धा रखडू शकतात. त्यामुळे याचे जे प्रश्न आहे ना, हा कसा सोडवायचा याबाबतची संपूर्ण माहिती आता आपल्या समोर आली आहे. सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे हा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता मिळेल का? आता खूप साऱ्या बातम्या व्हायरल होत आहे की नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे. तर याचा जो उत्तर आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, मीडिया रिपोर्टनुसार बहुतांश लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रियेमुळे नोव्हेंबरचे वितरण इथे रखडलेले आहे. म्हणजे अजून कोणालाही इथे लाभ भेटलेला नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे. नवीन सरकारचे गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर 25 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा, जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, हा नोव्हेंबरचा हप्ता 25 ते 31 डिसेंबरच्या मधात इथे आपल्याला भेटू शकतो. ही खूप मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी असणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? होय, राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार ज्या महिलांना नोव्हेंबरचे 1,500 रुपये मिळाले नाहीत, त्यांना डिसेंबर 1,500 असे एकूण 3,000 रुपये एकत्रित दिले जातील. हप्ते कधी मिळणार? डिसेंबरचा हप्ता आठवडा, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात 25 ते 31 डिसेंबर या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जे आपले दोन्ही हप्ते आहे 25 ते 31 डिसेंबरच्या मधात आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3,000 रुपये कोणाला मिळणार? बघा, आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आपल्याला भेटणारच आहे, पण कोणत्या महिलांना इथे भेटणार आहे ते सुद्धा इथे बघणे महत्त्वाचे आहे. ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह आहेत, ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि ज्यांनी 31 डिसेंबरपूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, अशा लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. बघा, ज्या महिलांनी ते ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, त्या महिलांना हे 2 हप्ते जे आहे ना, हे ते भेटणार आहे. ई-के-वाय-सी करण्याची अंतिम जी मुदत आहे, ही काय आहे? 31 डिसेंबर ही सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे. 31 डिसेंबर ही सगळ्यात शेवटची तारीख आहे. अजून तारीख वाढू पण शकते, परंतु आपल्याला 31 डिसेंबर ही शेवटची तारीख धरून आपल्याला ई-के-वाय-सी करणे ते बंधनकारक आहे. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.